आज आपण संकष्टीसाठी पटकन 15 मिनिटात बनणारे मोदक बनवणार आहोत। कधी कधी आपल्याकडे वेळ नसतो तर आपण उकडीचे मोदक बनवू नाही शकत, तर 15 मिनिटात कसे मोदक बनतात ते मी आज तुम्हाला दाखवणार। त्यासाठी हे लागणारे साहित्य आहे, थोडंसं तूप घेतलं 1 चमच, त्याच्यानंतर काजू घेतलेत 4, पिस्ता घेतलेत, बदाम घेतलेला आणि हे खोबऱ्याचं मी किसलेलं रेडीमेड पॅकेट आणलेलं आहे आणि हे मिल्क काइंड आहे जे मी ह्याच्यामध्ये वापरणार आहे। हे मी जे ड्रायफ्रूट होते हे मी ह्याच्याने बारीक करून घेतलेले आहेत। कढई ठेवते गॅसवरती, त्यावरती थोडं 2 चम्मच मी तूप टाकणार आहे। हे तूप टाकल्यानंतर तूप थोडं गरम झालं तर आपण त्याच्यामध्ये हे जे रेडीमेड किसलेलं खोबरं आणलेलं आहे ते टाकूया। त्याला आपण थोडंसं रोस्ट करायचं आहे खोबऱ्याला तुपामध्ये। आता हे खोबरं आहे ना बऱ्यापैकी थोडंसं भाजलंय, थोडासा कलर चेंज झालाय। मग आपण त्याच्यामध्ये ते जे मिल्क माइट घेतलेलं आहे ते टाकणार आहोत। बाकी काहीच टाकायचं ना आपल्याला, तर एवढंच टाकायचं आहे। ते हलवत राहायचं। जेवढ्या क्वांटिटीचं खोबरं घेतलं आहे त्याच्या अर्ध्या निम्म्या साईजमध्ये आपल्याला हे मिल्क माइट घ्यायचं आहे, मिल्क माइट घ्यायचं आहे। त्याच्यानंतर आपण जे आपण हे ड्रायफ्रूट बारीक करून घेतलेले आहेत ते टाकणार आहोत। हे आता आपलं रेडी झालेलं आहे। पण ह्यामध्ये पूर्णपणे लक्षात ठेवायचं की हे जेव्हा आपण करत असतो तेव्हा गॅस एकदम बारीक ठेवायचा, नाही तर खोबरं आणि तेल पूर्ण जळलं जातं। त्यामुळे थोडा गॅस कमी करता करताच ह्याला परतत राहायचं आहे मिल्क माइट टाकल्यानंतर। हे कढईमधून आहे ना मी आता एका प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे आणि हा मोदकाचा साचा आहे माझ्याकडे, त्याच्यामध्ये मी भरते। ओके, तर मी आता हा माझ्याकडे मोदकाचा साचा आहे, त्याच्यामध्ये मी हे स्टफिंग जे बनवलं आहे ते भरते। तर असं दोघांकडून टाकून असं प्रेस केल्यानंतर थोडंसं बाहेरून जे पण एक्स्ट्रा आलेलं आहे ते काढून टाकायचं आणि अशा प्रकारे हा आजच्या संकष्टीचा आपला मोदक रेडी आहे। अशा प्रकारे आज आपले मोदक रेडी आहेत आणि मी आता माझ्या बाप्पाला दाखवते।